नाना पटोलेंनी होळीच्या रंगात एक राजकीय विधान केलं, ज्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले। नानांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना काँग्रेसच्या सोबत या आणि इच्छापूर्ती करून घ्या असं म्हटलं। त्यामुळे नानांची ऑफर मवियाची ऑफर वाढणार का याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्यांच्या पॉवर बद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आता, आम्ही ते पूर्ण करू। नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। उद्या मी असं म्हटलं, नानाच भाजपमध्ये येणार असेल तर काही त्याला मी असं वक्तव्य करणार नाही। नाना पटोलेंनी होळीच्या दिवशी महायुतीच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिली। आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा असं म्हणत नाना भाऊंनी होळीच्या रंगात नवा राजकीय रंग भरला। आता होळी संपली आणि रंगही उतरले, पण नाना भाऊंच्या ऑफरचे आफ्टर इफेक्ट्स मात्र राज्याच्या राजकारणात जाणवू लागले। खरं तर नानांनी होळीच्या पार्श्वभूमीवरती ही ऑफर दिल्यानं त्याला किती गांभीर्यानं घ्यायचं हा एक प्रश्न होताच। पण आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांवरनं नानांनी पेपर आधीच फोडला का अशी चर्चा सुरू झाली। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। महाविकास आघाडीकडनं अशा प्रतिक्रिया येत असताना महायुतीनं मात्र नानांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व दिल्याचं दिसत नाहीये। ऑफर देण्याच्या ऐवजी नानांनी आपल्या पक्षाकडेच जरा जास्त लक्ष द्या असा सल्ला राधाकृष्ण विखेंनी दिलाय। नाना माझे मित्र आहे, त्यांनी आपल्या पक्षाची अधोगती झालेली आहे, त्याच्यासाठी पक्ष पार्टीसाठी आज लक्ष द्यायची गरज आहे। अन्यत्र शेवटी असं आश्चर्य वाटतं, कारण उद्या मी असं म्हटलं, नानाच भाजपमध्ये येणार असेल तर काही त्याला मी असं वक्तव्य करणार नाही। आता नानांच्या म्हणण्याला सिरियसली घेत शिंदे आणि पवारांनी वेगळा विचार करायचं ठरवलं तरी आकड्यांचं गणित काही जुळताना दिसत नाही। दादा आणि भाई दोघांनीही महाविकास आघाडीला साथ दिली तर नव्या आघाडीचं चित्र काहीसं असं असेल। काँग्रेसचे 16 आमदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10, शिवसेना उबाठाचे 20, शिवसेनेचे 57, राष्ट्रवादीचे 41, एकूण 144 आमदार। म्हणजे भाजप वगळता सर्व पक्षांची एकत्रित संख्या सुद्धा बहुमताचा 145चा आकडा गाठत नाहीये। आणि कदाचित या स्थितीमुळे शरद पवारांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर टिप्पणी करण्याचंही टाळलं। नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली। ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात, म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील। त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्त्व असं मला तरी वाटत नाही। 2019 सालापासून महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड अनप्रेडिक्टेबल बनलंय। या राजकारणात कुणीही कुणासोबतही जाऊ शकतो याची झलक महाराष्ट्राच्या जनतेनं पाहून झाली आहे। त्यामुळे नाना पटोलेंचं विधान फक्त बुरा न मानो होली हे पर्यंत मर्यादित ठेवायचं की त्याच्याकडे आगामी राजकीय चित्राच्या रंगांची जुळवणी म्हणून पाहायचं, याचेच तर्कवितर्क लढवले जातात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।